हॅलो, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग हा मी कुठलीच साफसफाई वगैरे नाही, तर आजचा व्लॉग मी डेली व्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर हे मी मागच्या रविवारी शूट केलं होतं आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत माझी गडबडीचा रविवार शेअर करावा. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. मस्तपैकी छान रविवार असला तरी गृहिणींना कसला आराम नाही का, घरातलं सगळं करावंच लागतं आपल्याला. त्यामुळे थोडंसं लवकर उठून मस्तपैकी छान आंघोळ केली. लवकर म्हणजे तरी आज थोडंसं अर्धा पाऊण तास लेट उठले, पण उठावं तर लागतंच. खूप वेळ झोपून आपल्याला चालत नाही, कारण अख्खं घर आपल्या हातात आहे आणि आपल्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे उठून पटकन आंघोळ करून घेतली. आणि मी रविवारी कुठलंच एक्स्ट्राचं काम आवरत बसत नाही. फक्त चहा पाणी आणि त्याचबरोबर स्वयंपाक वगैरे करते, किंवा जी रोजची आपली डेली जी करावीच लागतात अशी कामं करते. एक्स्ट्राचे साफसफाईचे कप्पे वगैरे अजिबात काही काढत नाही, कारण उत्कर्ष घरी असतात आणि मग थोडंसं एकमेकांना वेळ द्यायला पण मिळत नाही. त्यामुळे मग थोडंसं त्या दिवशी मी ह्या गोष्टी टाळते. तर आता इथे अंघोळ झाल्यानंतर किचनमध्ये आले आणि चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आपल्या बऱ्याचशा जणींची. तसंच आहे माझं. हे बघा, उत्कर्ष मध्ये मध्ये मुद्दाम मला त्रास द्यायला म्हणून मध्ये मध्ये येत आहेत. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आई आणि अण्णांसाठी चहा करून दिला. आईंना गरम पाणी नेऊन दिलं आणि त्याचबरोबर इकडे आता माझा पण चहा मी काम करता करता हळूहळू घेते आहे. आणि त्याचबरोबर उत्कर्षला पण विदाऊट शुगर चहा त्यांना लागतो, तर तो सुद्धा मी करून दिलेला आहे. आणि आता इथे मी माझा चहा मस्तपैकी छान थोडं थोडं कामं आवरता घेते आहे. रात्रीचे भांडे होते जे मावशी 5-6 वाजता येऊन घासून गेल्या होत्या, आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता, मला टिफिन नव्हता म्हणून मी काही रात्री ते भांडे लावत बसले नाही. आणि त्याचबरोबर आज नवरा घरी आहे म्हणल्यावर थोडंफार जरा काय म्हणतात ना, थोडंफार चालू असतं ते मध्ये मध्ये येऊन मला मुद्दाम काहीतरी त्रास देत असतात, किंवा थोडंसं जरा. तर त्यामुळे थोडंसं एक अनुबरोबर खेळून, त्याचबरोबर असं थोडासा टाईमपास करत 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 आजची कामं करते आहे. कारण रोजच सिरियसली आणि अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला पळावंच लागतं. पण एक दिवस असा असतो की ज्या दिवशी आराम नसतो, बट थोडंसं आरामात केलं तरी चालतं, असा हा दिवस आहे. त्यामुळे मस्त चहा पीत पीत थोडंसं जरा बाकीचे कामं उरकून घेतली, भांडी लावून घेतले, पटकन किचन ओटा क्लीन करून घेतला. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणिक मळून ठेवते आहे. मला सवय आहे ती उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा चहा झाला की कणिक मळून ठेवते, जेणेकरून बाकीची कामं होईपर्यंत कणिक छान भिजते आणि मग त्याच्या चपात्या पण छान येतात. काय होतं की लगेचच कणिक भिजवून आणि लगेचच त्याच्या चपात्या एवढ्या चांगल्या येत नाही जेवढ्या आपल्याला वाटतं. त्यामुळे मग थोडीशी कणिक भिजवून ठेवली ना की त्याच्या चपात्या पण छान येतात. तर मग आता मी इकडे कणिक भिजवून ठेवणार आहे. आणि डोक्यात तसा विचार चालू असतो की कणिक भिजवताना की आता आज काय स्वयंपाक करू, किंवा आज काय भाजी बनवू. त्यातल्या त्यात रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल बनवायचं डोक्यात येतं, पण स्पेशल बनवायचं म्हणलं की त्याची प्लॅनिंग आधीच करून ठेवावी लागते. तर कणिक मळता मळता थोडेसे डोक्यात विचार चालू होते की छोले करू का आज, पण नाही, छोले भिजवलेले नाही आहे. त्याचबरोबर मग विचार आला की पुरी आणि भाजी करू का, तर म्हटलं नको, तेलकट नको. मग पुरी भाजीमधली फक्त भाजी जरी केली तरी ती बटाट्याची भाजी होऊन जाईल, नको, मग ते स्पेशल काहीतरी होणार नाही. त्यामुळे मग विचार करत होते, म्हटलं की चला आधी कणिक मळून घेते आणि मग नंतर ठरवते की भाजी काय करू. वरम भात आणि कणिक मळून ठेवली की मग भाजीचं निवांत थोडासा विचार करता येईल की काय करू म्हणून. आणि नंतर मग अचानक आठवलं की दही पण आहे घरी, तर मग कढी आणि भजे करू शकते, मग ते वेळेवर गरम गरम करू शकते. त्याचबरोबर इकडे अण्णांनी सगळी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता गणपती बाप्पा आहेत घरी, तर मग गणपती बाप्पांची आरती आम्ही करतो आहोत. तर हे बघा, तर तुम्ही सगळेसुद्धा इनव्हिजिबल पद्धतीने इथे अटेंड राहून आरती एन्जॉय करा. तर इथे आरती झालेली आहे आणि मस्तपैकी छान देवबाप्पा घरात बसलेत, तर खूप छान वाटतं घरात. तसं थोडंसं प्रसन्न वातावरण आहे. आणि त्याचबरोबर आता कणिक वगैरे मळून झालेली आहे, तर मग आता पुढची तयारी करायला घेते. तर मग विचार केला की कणिक तर मळून झाली, ठीक आहे, आता वरण भाताचं कुकर लावून देते, जेणेकरून वरण भात आणि कणिक रेडी असली की मग भाजीचं काय वेळेवर करता येते.
त्यामुळे मग इथं डाळ आणि तांदूळ पण घेऊन ठेवलेली मी. त्याचबरोबर मी हा पण माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहे की रविवार असला ना की मला नाश्त्याला पण बनवावं लागतं, किंवा मग एरवी नाश्त्याचं एवढं काही टेन्शन नसतं. उत्कर्ष ऑफिसमध्ये त्यांच्या मित्रांबरोबर नाश्ता करून घेतात कधी, तर कधीतरी मला नाश्त्याला पण टिफिन द्यावा लागतो. पण ते फार क्वचित होतं, कारण पूर्वी मी नाश्ता आणि जेवणाचा डबा सोबत द्यायचे, तर मग माझी खूप धांदल उडायची. किती लवकर उठलं तरी माझी खूप गडबड व्हायची. त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तू नाश्ता स्किप करत जा, मी ऑफिसमध्ये करत जाईल. जेवण बनवून दिलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. तर कारण आपल्या बायकांना माहिती असतं आपण किती लवकर उठा, लहान मुलं असल्यामुळे काय होतं की मध्ये मध्ये आणू उठली किंवा तिच्याकडे जावं लागतं, त्यामुळे ते थोडंसं पॉसिबल होत नाही. त्यामुळे मग आता इथे मी मस्तपैकी छान कुकरचे डबे लावून दिलेत, कुकर लावून दिलेला आहे. आणि आत्ता मी नाश्त्याची तयारी करणार आहे. तर दूध पण आलेलं होतं, तर म्हटलं की दूध पण तापवायला ठेवून देते. तर आता दुधाच्या पिशव्या मी सगळ्या रिकाम्या करून मस्तपैकी दूध तापवायला गरम करायला ठेवून देणार आहे. तर हे बघा बरं, ही सगळी कामं जी आहेत तर ती मॅन्डेटरीच आहे. मग ती सुट्टी असो किंवा नसो, आपल्याला या कामातून सुट्टी घेऊच शकत नाही, कारण ही कामं आपल्याला रेग्युलरली करावीच लागतात. त्यामुळे तो रविवार असो की कुठलाही दिवस असो, संडे हो या मंडे, काम तो हमें करना ही पडता है, असं काहीसं आहे. तर आता मग मी विचार केला काय करू. तर मग उत्कर्ष बाहेर गेले होते, तर त्यांनी थोडेसे ब्राऊन ब्रेड घेऊन आले आणि घरामध्ये दही वगैरे होतं, आणि त्याचबरोबर काकडी होती, आणि चायनीज जे काही हे आहेत तर ते पण होतं थोडंसं केचप वगैरे. तर मग मी विचार केला की मस्तपैकी छान साधंसुद्धा आपलं सँडविच बनवते, आई अण्णांना पण आवडेल. आणि खूप दिवस झाले मी सँडविचच नाही बनवलं, अनुला पण खूप आवडतं सँडविच. तर मग म्हटलं की दुसरं काहीतरी बनवण्यापेक्षा सँडविच बनवते. त्याचबरोबर इकडं मी थोडीशी कढीची पण तयारी करून ठेवलेली आहे. तर एक पातेल्यामध्ये थोडंसं दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपलं बेसन पीठ घालून त्याला छानसं मळून घेतलं आहे. आणि त्याचबरोबर ना कढी छान करण्यासाठी ना मस्तपैकी त्याच्यामध्ये जास्तीचा लसूण टाकायचा. लसणाने कढीची जी चव आहे ना ती खूप इन्हान्स होते आणि खूप छान लागते. अगदी छान पारंपरिक पद्धतीची जी कढी ना त्याच्यामध्ये लसणाचा वापर खूप पद्धतीने केला जातो. तर लसूण आणि मिरच्या मी कट करून घेतल्यात, आणि लसूण मला सवय आहे थोडीशी जास्त पद्धतीने कढीमध्ये मी घालते. आणि लसूण थोडासा जास्त ब्राउनिश होऊ द्यायचा, म्हणजे अगदी काळा नाही होऊ द्यायचा, पण जास्त त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे कढी अजून छान लागते. कारण ते दातामध्ये येतं ना, तेलामध्ये परतलेला लसूण मस्त छान असा क्रंची होतो, आणि कढी खाताना किंवा कढीसोबत चपाती खाताना किंवा कढी पिताना ते असं छान एक क्रंच आपल्या दाताखाली येतो, आणि खूप छान त्याची टेस्ट म्हणजे खूप छान लागते. त्यानंतर मग जिरे, मोहरी आणि त्याचबरोबर हळद वगैरे सगळं टाकून मी इकडे कढी रेडी केली. आणि कढी करताना एक महत्त्वाची टिप मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. खूपदा काय होतं ना की आपली कढी फाटते. आपण काय करतो, कढीचं जेव्हा सगळं टाकतो ना त्यानंतर लगेचच मीठ टाकतो त्याच्यामध्ये, आपण त्याला उकळू देत नाही. तर काय करायचं, सगळ्या इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर कढी छानशी उकळू द्यायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आता कढी व्यवस्थित झालेली आहे, म्हणजे लास्ट स्टेजला आहे, चला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे 1 मिनिटामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि पटकन गॅस बंद करायचा. ह्याने काय होतं ना की कढी फाटत नाही किंवा खराब होत नाही. नाहीतर मग असं त्याच्यावर असं दही वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं. तुमचं होतं का? होत असेल 100%, कारण लगेचच आपण मीठ टाकलं ना, मिठाचं आणि दह्याचं थोडंसं वाकडं आहे, ते दोन्ही मिक्स झाले की ते होऊन जातं, फाटतं ते. त्यामुळे मग सगळ्यात शेवटी टाकायचं. तर आता इकडे मी कढी मस्तपैकी मीठ टाकून बंद केलं आहे, झाकण ठेवून दिलेलं आहे. त्याचबरोबर आता इकडे नाश्त्याची तयारी तुम्ही बघू शकता. तव्यावर मस्तपैकी ब्रेड मी छानसे भाजून घेते आहे. माझ्याकडे इथे हे पण होतं, चीज नाही आहे माझ्याकडे, पण बटर होतं. मग बटर लावून मी छान भाजून घेतले, किंवा तुम्ही तूप लावून पण भाजू शकता. त्याच्यामध्ये मस्त आपलं छानसं केचप, ग्रीन चटणी, त्याचबरोबर मेयोनीज वगैरे टाकून, आणि त्याचबरोबर काकडी, या सगळ्या गोष्टी टाकून मस्त छान हेल्दी असं सँडविच, हेल्दी नाही म्हणू शकत कारण त्याच्यात ब्रेड आहे, बट ठीक आहे, काकडी आणि बाकीच्या गोष्टी हेल्दी आपण म्हणू शकतो. तर तशा पद्धतीचं मी सँडविच जे आहे तर ते रेडी केलेलं आहे. आणि त्याला मस्त छान असे 2 भागामध्ये कट केले आहे. आणि ते छान असं क्रीमी चीजी वगैरे नाही दिसत आहे, कारण त्याच्यामध्ये मी चीज वापरलेलंच नाही आहे. चीज नव्हतंही माझ्याकडे अवेलेबल, आणि मी चीज शक्यतो टाळते. चीजमुळे थोडीशी तब्येत वाढते, त्यामुळे चीज नको.
तर आता मी इथे सगळ्यात पहिल्यांदा आई आणि अण्णांसाठी नाश्ता रेडी करून दिलेला आहे आणि आता इथे उत्कर्षसाठी देणार आहे. उत्कर्षला थोडंसं ब्रेड अजून थोडे क्रंची हवे असतात. ते म्हणतात थोडेसे जाळल्या टाईप कर, त्याला थोडंसं जरा काळे होऊ दे अजून जास्त. त्यांना खूप असे क्रंची लागतात, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडंसं जरा जास्त मी त्याला होऊ दिले आणि पुन्हा एकदा छानसं मस्त काकडी वगैरे टाकून त्यांना रेडी करून देते आहे. आणि त्यानंतर मग मी स्वतःसाठी सुद्धा नाश्ता बनवणार आहे आणि मस्तपैकी खाणार आहे. आणि इथे आता जवळपास माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे. त्याचबरोबर असं म्हटलं तरी बाकीची खूप कामं आहेत, परंतु उत्कर्ष माझ्या मागे खूप मला हे लावत आहेत की चल लवकर आवर आवर. आम्हाला थोडंसं काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग मी पटापट ह्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. आणि मला माहिती आहे एकदा बाहेर गेलो ना की लवकर येणं होत नाही. बरोबर 12:30-1 वाजतील, कारण आता वाजलेले आहे 9:30 आणि निघेपर्यंत किती म्हटलं तरी 10-10:30 होतील. आणि बाहेर गेलं की आपलं लवकर येणं होत नाही, आपण थोडंसं होतं उशीर, ट्रॅफिक आणि ऑल सगळंच काय. तर त्यामुळे मग मी असा विचार केला की चला पटकन चपात्या पण करून घेते. गरम चपात्या करत बसत नाही, कारण जर मला कदाचित यायला उशीर झाला तर मग चपात्या राहिलं की मग आपली खूप गडबड होते. घरातल्यांना भूक लागलेली असते आणि मग आल्यानंतर चपात्या म्हणल्यावर आपली एकटीची खूप धांदल उडते. मग त्यामुळे म्हटलं की चपात्या पण करून घेते आणि मग जाऊया बाहेर. तर आता ह्या पटापट सगळ्या चपात्या ज्या आहेत तर त्या मी करून घेते आहे आणि मग आल्यानंतर एवढं काही आपल्याला वाटणार नाही, त्यामुळे मी चपात्या करून घेते. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे केल्याशिवाय आपलं होऊच शकत नाही ते म्हणजे मशीनला कपडे लावणे. आता बाहेर जायचं आहे, बाहेरून आल्यानंतर कधी मशीनला कपडे लावणार, कधी वाळत टाकणार, मग ते कधी वाळणार आणि ते कपडे तसे पारोशे पडलेले तेही चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग मी सगळ्यात पहिल्यांदा विचार केला की जे काही कपडे आहेत, म्हणजे आंघोळ झालेली आहे सगळ्यांची, तर ते कपडे जे आहेत तर ते मशीनला लावून देते. मशीन ऑटोमॅटिक आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पटकन म्हणजे मी तिकडून आल्यानंतर सुद्धा कपडे वाळत घालू शकते. पण कपडे झालेले असले की आपल्याला पण थोडंसं व्यवस्थित. आणि मावशी येतील, मावशी घर साफ करून घेतील. मावशींमुळे खरं सांगायचं तर मला खूप मदत झाली. थँक्स टू मावशी. मी खूप मनोमन रोज कृतज्ञता व्यक्त करत असते त्यांच्याबद्दलची, कारण त्यांच्यामुळे मला खूप मदत झालेली आहे. तर आता इथे मी काय करते तर कालचे कपडे होते, इतका पाऊस सुरू आहे ना पुण्यामध्ये काही दिवसांपासून, त्यामुळे काय होतं ना की कपडे रोजच्या रोज वाळत नाही. मग ते रात्रभरसुद्धा मला गॅलरीमध्ये ठेवावे लागतात. काही कपडे याच्यामध्ये ते सुद्धा रात्रभर ठेवून पण वाळलेले नसतील तर ते बाजूला काढायचे. जे कपडे वाळलेत किंवा जे झालेत तर ते व्यवस्थित छान इस्त्रीचे कपडे इस्त्रीला किंवा ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून देणे, ही कामं करून घेतली. तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आणि आता जे काही झाडून फरशा वगैरे आहे तर ते मावशी येणार आहेत, झाडून फरशा करून देतील आणि त्याचबरोबर भांडेसुद्धा घासून देतील. म्हणजे ऑलमोस्ट डन आहे सगळं, बऱ्यापैकी काम झालं आहे. आता गेलं तरी हरकत नाही. त्यामुळे आता मी आवरायला घेते आणि आम्ही थोडंसं बाहेर जाऊन येणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप कृतज्ञता.